परतस्यार्थे स्वविज्ञस्वर तेने ब्रह्मविदादिसुहे मय्यन्ति तेजो वाङ्मूलां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्य पूर्वं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल तेणेच सर्वदानि चले हेही म्हणणे ठेकुले जे तया सर्व उरले द्वैत नाही. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 563 ओवीचा विचार करतो आहोत. विषय आहे ज्ञानी. तेणेच सर्व जाणितले हेही म्हणणे ठेकुले जे तया सर्व उरले द्वैत नाही. अर्थात त्याने सर्व जाणलं हे म्हणणं सुद्धा कमी पडतं. कारण त्याला सर्व ब्रह्मदृष्टी आल्यामुळे, व्यापक बोधावर गेल्यामुळे त्याच्या ठिकाणी भेद राहिलंच नाही, द्वैत राहिलंच नाही. त्याच्या ज्याला सर्व बाजूनी सर्व ठिकाणी परमात्म्याची अनुभूती येते आहे आणि परमात्माच आहे, त्याला भेद राहील कसा? भेद त्याला राहील ज्याला परमात्म्याची अनुभूती नाही आहे, परमात्मा ज्यांना कळाला नाही आहे त्याच्या ठिकाणी भेद असतो. ज्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, ज्याला जगताचं भान होत आहे त्याला भेद आहे, त्याच्या ठिकाणी द्वैत आहे. पण सर्व जर परमात्माच आहे, दुसरं काही नाहीच आहे, तर त्याच्या ठिकाणी भेद राहील कसं? भेद हा नेहमी दोघात असतो, एकात भेद नसतो. परमात्मा तर एकच आहे, मग तिथं भेद कसा राहतो? परमात्मा जाणला पाहिजे, परमात्मा कळला पाहिजे, आणि मग परमात्म्याला जाणलं की सर्वच जाणलं, परमात्मा कळाला की सर्व कळालं. आणि असं ज्याला सर्व कळालेलं आहे त्याच्या ठिकाणी मीपणा तूपणा राहत नाही, भेद राहत नाही. जे काही आहे ते परमात्माच आहे आणि तो परमात्मा स्वरूप झालेला आहे. त्यामुळे तिथं बोलणं सुद्धा नाही, कारण बोलणं हे भेदात आहे. अद्वैतामध्ये एकामध्ये बोलणं नाहीये. म्हणून माझिया भजना उचित तोची अर्जुना गगन जैसे अलिंगना गगनाचिया. म्हणून अर्जुना माझ्या भजनाला तेच योग्य आहे
तेच माझं भजन करू शकतात. ते कसं तर पहा, आकाश जसं आकाशाच्या आलिंगनाला योग्य आहे. आकाश हे व्यापक पाहिजे, मग आकाशाला आलिंगन आकाशच देऊ शकतं. त्याप्रमाणे माझ्या भजनाला तेच योग्य आहे ज्यांची माझ्यावर नितांत श्रद्धा आहे, ज्यांनी मला एकाला जाणलेलं आहे. अनेकाला जाणणं, अनेकाच्या ठिकाणी भावना असणं तो व्यभिचार आहे. त्याला फारशी किंमत नाही आहे, महत्त्व नाही आहे. व्यभिचारी भक्तीला काहीच थारा नाही. व्यभिचारी भक्तीचं काहीच फल नाही. एक तत्व जी भक्ती आहे त्याला फल आहे. त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. मौली व्यभिचारी भक्ती म्हणतात. त्या आन आन देव मांडी असं मौलीची ओवी आहे. अनेक प्रकारचे देव आणायचे, मांडायचे, त्याची पूजा करत राहायचं, त्याला व्यभिचार म्हणतात. व्यभिचारी भक्ती. अव्यभिचारी भक्ती एकच. पतिव्रते जैसा दत्तार प्रमाण, आम्हा नारायण तैसा बोलू. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. म्हणून भगवान सांगता आहेत की अर्जुना, तेच माझ्या भजनाला योग्य आहे. ज्याप्रमाणे आकाशाला आलिंगन देण्याला योग्य असतं. या ठिकाणी 15व्या अध्यायाचा म्हणजे ज्ञानकांडाचा शेवट होतो आहे. आणि ज्ञानाच्या शेवटी भक्ती असते. ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानाच्या शेवटी भक्ती सांगतायत भगवान. आपल्या भक्तीचा अधिकारी कोण आहे ते भगवान सांगतात. कारण या ठिकाणी अधिकारी कोणाला म्हटलंय? वेदांत शास्त्रामध्ये अनुबंध चतुष्टय याच्यामध्ये अधिकारी सांगितलेला. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध असं अधिकाऱ्याचं वर्णन केलेलं आहे. अर्थात या अनुबंध चतुष्टयाला या अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी आहे. अर्थात क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागरचीपणे अधिकाराचा विषय योग्य, अधिकाराचा संबंध योग्य आणि अधिकाऱ्याचं फल योग्य, त्यालाच अधिकारी म्हटलेला आहे. ज्याचा संबंध, ज्याचा विषय, ज्याचं फल हे अत्यंत योग्य आहे, त्याला अधिकारी असं म्हणतात. दोघे कोणाशी संबंध, कुठलाही विषय, काहीही फल, त्याला अधिकारी म्हणत नाही. दृष्टांत देतात. क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागरचीपणे. क्षीरसागराला जर जेवण करायचं असेल तर काय करावं? वरण भात पोळी. क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागरचीपणे. क्षीरसागराला जर मेजवानी द्यायची असेल तर क्षीरसागरपणानेच करावं लागेल. आणि
अमृताची होणी मिळणे अमृत जिजू. अमृतामध्ये क्षीरसागराला जेवण द्यायचं क्षीरसागराचं. अमृतामध्ये मिळायचं असेल तर अमृत होऊनच मिळावं. 15.5 मिसळावी तरी 15.5ची होऊ आली. देवी मी झालिया संभवे भक्ती माझी. माऊलीच्या काळामध्ये सोन्याचा भाव 15.5 रुपये होता. 15.5 रुपये तोडा. प्युअर सोनं 100 नंबरी 15.5 रुपयांनी मिळत असत. अस्सल सोन्यात भाव 15.5 रुपये. मग अस्सल सोन्यामध्ये जर सोनं मिसळायचं असेल तर ते सुद्धा अस्सल सोनंच लागतं, तरच ते अस्सल सोन्यामध्ये मिसळू शकतं. त्याप्रमाणे जे मद्रूप झालेले भक्त आहेत, म्हणजे भगवद्रूप झालेले आहेत, तेच माझी भक्ती करू शकतात. अनेकाच्या मागे पडणारे माझी भक्ती करू शकत नाही. तेवी मी झालिया मी होऊन पांडवा करती माझी सेवा. मी झालिया संभवे भक्ती माझी. मी झाल्याशिवाय, मद्रूप झाल्याशिवाय भक्ती होत नाही. आणि मद्रूप होण्याकरता एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे राजी. म्हणून सोन्याशी तद्रूप होण्याकरता सोनंच व्हावं लागतं. भगवंताशी एकरूप होण्याकरता भगवत स्वरूप झाल्याशिवाय भगवंताची भक्ती होत नाही. भगवत स्वरूप व्हावं आणि मग भगवंताची भक्ती करावी. भक्ती करता काय करावं लागतं त्याचा विचार या ओळीत सांगता आहे. भक्ती करता काय करावं लागतं तर भक्ती करता भगवान व्हावं लागतं. मीच होऊन पांडवा करती माझी सेवा. भगवंत भक्ती करण्याकरता त्याची भक्ती सक्सेस होते, त्याच्या भक्तीला फल प्राप्त होते. कोणाच्याही भक्तीला होत नाही. जो भगवत स्वरूप झालेला आहे त्याचीच भक्ती योग्य आहे. म्हणून भगवंताशी एकरूप झाल्याशिवाय भक्ती होत नाही. अगदी सगळीकडे बघायचं, TV बघायचा, मोबाईल बघायचा, जप करायचा, कसं होईल? भगवंताशी एकरूप व्हावं आणि मग भगवंताचं भजन करावे. त्या भजनाला महत्त्व आहे. आम्ही आमच्या जपाचा नित्यनेम करायचा असेल ते TV पाहत करतो. ते नामस्मरण होतं काय? ती भक्ती होती का? होत नाही. संसाराच्या गप्पा मारत देवाचं भजन करतो आम्ही. त्या भजनाला महत्त्व नाही. भगवंताशी एकरूप व्हावं आणि मग भगवंताची भक्ती करावी. भक्ती करता काय करायला पाहिजे ते भगवान सांगतायत. तर 15.5 व्हावे, मिसळावे तरी 15.5ची व्हावी. शुद्ध सोन्यात मिळायचं असेल शुद्ध सोनं व्हावं लागेल. तसं भगवंताची भक्ती करायची असेल तर भगवत स्वरूप व्हावं लागेल. मग भगवंताची भक्ती करता येईल. आपण देवाची भक्ती करतो. कोणत्या? सगळ्या.
कोणाला राग येऊ नाही. सगळ्या देवाची भक्ती करतो का नाही आपण? तुम्ही 10-5 फोटो लावलेले असतात आणि त्या सगळ्या फोटोला पुसायचं, त्याला गंध लावायचा आणि एकच ठेवायचं. एवढे कशा ना ते म्हणलं मग बाकीच्या राग येईल. कागदाला राग येत असतो, बाकीच्या राग येईल म्हणतात म्हणून सगळे पुसायचे. तेव्हा माऊली सांगता आहे 15.5 सोन्याचा भाव होता म्हणून 15.5 तिथं म्हटलंय. 15.5 रुपये तोळ्याचं सोनं प्युअर. असा कस होता सोन्याचा 15.5 पूर्वी. आता किती कस आहे? आता कस 24 कॅरेट आहे ना कसा. तेव्हा कसा होता 15.5. सोन्यामध्ये बाकीचा इतर धातू जर मिसळला तर ते सोनं योग्य होत नाही, हिणकस होत. तसं देवाचं भजनही करायचं आणि बाकीचं बी करायचं. मंगळवाराला की जोगवा पण मागायचा आणि वारी आली की आषाढी वारीला पण जायचं. तसं होत नाही हो. कवड्याची माळे घालायची आणि तुळशीची माळे घालायची, तशी भक्ती होत नाही. मी टीका करत नाही, लक्षात ठेवा. कारण तुळजापूरची तुळजाभवानी आणि पंढरपूरची विठाई 2 आहेत का? 2 नाही आहेत. लक्षात, एकच आहे. 2 म्हणून जर तुम्ही भक्ती केली तर ती भक्ती सक्सेस होणारच नाही. एकच आहे असं म्हणून जर भक्ती केली तरच ती भक्ती फलद्रूप होते. बाकीचं ओगी आपल्या मनाचं समाधान आहे ना, बाकी त्याला काही फारसं महत्त्व नाही आहे. ती भक्ती होणं, ती भक्ती करता येणं हे शक्य नाही आणि ती भक्ती शक्यही होत नाही आणि त्या भक्तीला महत्त्वही नाही. म्हणून अद्वैत भक्ती, अभेद भक्ती, एक भक्ती. पुन्हा दृष्टांत आणि माऊली सांगताय. आगा सिंधुशी हानी होती तरी गंगा कैसेनी मिळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे. पुढं ते सांगतायत भगवान. आगा सिंधुशी आणि होती तरी गंगा कैसेनी मिळती. अर्जुना, गंगा जर समुद्राहून वेगळी असती तर ती समुद्राला मिळाली नाही. विजाती असती तर ती समुद्राशी तद्रूप झाली नसती. ती समुद्रच आहे म्हणून समुद्राला एकरूप होते ती समुद्राशी. तसं आपण भगवानच आहोत. भगवत स्वरूप कळलं की आपण भगवत स्वरूप झालं की मग आपली भक्ती फलद्रूप होते. ते सांगतायत आता भक्तीचं महिमा. कारण तद्रूप होण्याकरता सजातीय लागते, विजातीय तद्रूप होत नाही. आता हे बोलणं सुद्धा चुकीचं आहे. सजातीय विजातीय हे म्हणणं सुद्धा चुकीची गोष्ट आहे. आता पण माऊली सांगता आहेत की सजातीय पदार्थ होण्याकरता सजातीयच व्हावं लागतं. विजातीय पदार्थ सजातीयमध्ये मिसळू शकत नाही. म्हणून माझ्या भक्ती करता अगोदर मी व्हावं लागतं, भगवान व्हावं लागतं आणि मग भगवंताची भक्ती करावी लागते. त्या भक्तीला महत्त्व आहे. गंगा समुद्रापेक्षा वेगळी नाही आहे.
समुद्राचंच पाणी आहे ते, समुद्राचंच पाणी येतं आणि तीच पाणी गंगेच्या रूपाने समुद्रामध्ये एकरूप होतं. आहे समुद्राचंच आणि समुद्राशी ते एकरूप होईल. पाण्यात तेल मिसळा बरं, ते एकरूप होईल का? विजातीय आहे, ते होणार नाही. गंगा सागरापेक्षा वेगळी असती तर ती एकरूप झाली नसती. ज्याप्रमाणे सजातीय पदार्थ एक होतात, त्याप्रमाणे जर जीव माझ्यापेक्षा अभिन्न आहे तर तो मला प्राप्त होणार नाही. भिन्न असेल तर, अभिन्न असेल तरच होईल. मग भगवान म्हणतात जीव मला माझ्याशी अभिन्न आहे, मद्रूप आहे, म्हणून तो माझ्याशी एकरूप व्हायला काही हरकत. कारण ममैवांशो जीवलोके, जीव हा माझाच अंश असल्यामुळे तो माझ्याशी एकरूप होऊ शकतो. पण त्याने प्रयत्न केला भगवंताशी एकरूप व्हायचा तर त्याचा पुन्हा जीवपणा राहणारच नाही. नाही तर मग वाऱ्या कधी चुकणार नाही. लक्षात ठेवा, जन्म मरणाचं दुःख जर भगवंताशी एकरूप झालं नाही तर कदापिही चुकणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून अन्वय माझी पूर्ण भक्ती, व्यतिरेक शुद्ध ब्रह्मस्थिती. अन्वय माझी पूर्ण भक्ती, अन्वय म्हणजे असणे, व्यतिरेक म्हणजे नसणे. माझी पूर्ण भक्ती हा अन्वय आहे आणि शुद्ध ब्रह्मस्थिती हा व्यतिरेक आहे. ज्यावेळी आपल्या ठिकाणचे दोष नष्ट होतील तेव्हाच व्यतिरेक जाईल. जोपर्यंत आपल्या ठिकाणी दोष आहेत तोपर्यंत ब्रह्म असून ते ब्रह्म होऊ शकत नाही. आपणची ब्रह्म आहात, परिब्रह्म म्हणावया भीती. आपण ब्रह्मरूप आहोत, पण ब्रह्म म्हणणं, तुम्ही ब्रह्म आहात पहा कोणाला म्हणून ते काय म्हणतात ते कबूल करणार और नाही येत. लक्षात. म्हणून अन्वयाने माझी भक्ती करावी, म्हणजे माझ्याशी एकरूप होऊन माझी भक्ती करावी. ऐशी या लागी सर्व प्रकारे जैसा कल्लोळ अनन्य सागरी, तैसा माथे अवधारी भजन न लाजो. पुन्हा दृष्टांत देता है. ऐसिया लागी सर्व प्रकारे, या करता जशी लाट सर्व बाजूने सर्व रीतीने समुद्राशी भिन्न आहे का अभिन्न आहे? अभिन्न आहे. सर्व कसाही विचार करा, लाट आणि समुद्र याच्यामध्ये भेद, भिन्नता नाही आहे. त्याप्रमाणे माझ्याशी एकरूप होण्याकरता काहीच अवघड नाही, कारण ते माझाच अंश आहे. जसं लाट ही पाण्याचाच भाग आहे तसा जीव हा माझा भाग आहे. म्हणून माझ्याशी एकरूप व्हायला काही हरकत नाही आणि माझ्याशी एकरूप होऊन भजन करावं. त्या भजनाला महत्त्व आहे. त्या भजनाने त्याला स्वस्वरूप रूपता प्राप्त होते. पाण्यावरती लाटा निर्माण होतात ते समुद्रातच नाहीशा होतात, कारण ते समुद्रच आहेत, त्याच्यात काही बदल नाही आहे. तसं माझ्याशी अनन्य होणं हीच खरी माझी भक्ती आहे. माझ्याशी एकरूप होणं
ही खरी भक्ती आहे. मीच देव आहे, मीच परमात्मा आहे असा ठाम निश्चय झाला पाहिजे आणि भेद गेला पाहिजे. देव वेगळा आहे, मी वेगळा आहे हे कळल्यानंतर देवाला जावं की नाही जावं, नाही गेला तरी चालेल पण जावं. माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची गुण वेधिले, पांडुरंगी मन रंगले. पांडुरंग आणि ज्ञानोबराय दोन होते काय? तरी पण माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. आजही माऊली पंढरीची वारी करताय. मीच होऊनी पांडवा करती माझी सेवा. याला खरं महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे भगवंताची अनन्य भक्ती करावी. अनन्य, बाकी तर सगळं सोडून एकरूप व्हावं आणि अनन्य भक्ती करावी, तर या मानव देहाचं सार्थक होईल. नाही तर कहत कबीरा सुनूभाई साधू, आया वैसा गया. जसा आला तसा गेला, काहीही उपयोग झाला नाही. लक्षात इथं जे सांगतात ते तुम्हाला सांगते आम्ही, लक्षात ठेवा. सूर्या आणि प्रभे एक अवंकी जेणे लोभे, तो पाडू मानू लाभे भजनातया. पुन्हा दृष्टांत दिला. सूर्या आणि प्रभे एक अवंकी जेणे लोभे. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एक का दोन? एकच आहे. एक वंकी जेणे लोभे. सूर्य आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये भेद नाही आहे. तो पाडू मानू लाभे भजनातया. ती योग्यता त्या भजनाला मानता येईल. प्रकाश आणि सूर्य एकच, त्याप्रमाणे देव आणि भक्त हे एकच, एकरूप होऊन भजन करावं भगवंताचं. भगवत रूप होऊन भगवत रूपच आहे. भगवत रूप होऊन भगवंताचं भजन करावं म्हणजे त्याला महत्व आहे. लक्षात. मुलगी काय करते हो? सर्वांचा त्याग करते आणि ती इकडच्या कुळाशी एकरूप होते. जर एकरूप झाली नाही तर मग तो संसारही व्यर्थ आहे आणि ते जमणं शक्य. एकरूप झालं तरच, नाहीतर हो. तसं एकरूप झाल्याशिवाय भगवत भक्ती होऊ शकत नाही. अद्वैत भक्तीचं वर्णन या ठिकाणी चालू आहे. अद्वैत भक्ती जे भगवत स्वरूप होतं त्यांनाच भगवंताची भक्ती करता येते असं या ओवीच आहे. 569वी ओवी आहे. जे भगवत स्वरूप होता त्यांनाच केवळ भक्ती करता येते. जसं सूर्य आणि प्रकाश हे एकरूप असतात. ती योग्यता ज्या ठिकाणी आहे त्याला अद्वैती भक्ती म्हणतात. अद्वैत भक्ती. अशा प्रकारे भगवंताने ज्ञानाची महती सांगितली, भक्तीची महती सांगितली आणि भक्तीचा समारोप करून शेवटचा श्लोक आहे. इति गुह्यतमं शास्त्रम् मिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात्.
कृतकृत्यश्च भारत इति गुह्यतमं शास्त्रम् मिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। हे पापरहित अर्जुना, याप्रमाणे हे शास्त्र कसं आहे, इथे गुह्यतमं, अत्यंत गुह्य शास्त्र आहे, आणि ते मी तुला सांगितलं, अत्यंत गुह्य असणार। हे अर्जुना, याचं ज्ञान करून घ्यावं आणि मग मनुष्य आत्मज्ञान संपन्न होईल आणि एतत् बुद्ध्वा, हे जाणून, हे कळून घेऊन, बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत, जो आत्मज्ञान संपन्न होतो तोच कृतकृत्य होतो। पुन्हा त्याला काही करायचं राहत ओ नाहीये लक्षात, असं भगवान सांगतायत। या श्लोकाचा विचार आपल्याला शेवट आता करायचा आहे, तो भाग आणि याची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडली कवरदा